पवन निकले साडे चप्पल कोणी आप खिला वेचून लागत चप्पल फूट गया ये जमीन लेवलीन पडगीचं हे हेटेकी सडजायवाडी ये शेती मोठं नुकसान होतं आणि जे फळी फरागीचं वन कोंब फूट जाता ये जो कुआं है ये पूरी मार ये नीचे से ये जो नीचे से ये है ये पूरी सड़ जाती है ये जो पानी क्या है ये रेती में अभी क्या माल खड़ा रहने वाला है ये हिला इसको कैविटी लग जाती है ये मर जाती है। अभी 100% एम आई समझा 30% नुकसान 40% नुकसान तो ये तक पान के साथ पूरी ये तक पूरी पान कमवून पूरी मर जाते। अति मुसळधार पावसामुळे पुसद, महागाव, उमरखेड, दिग्रस या तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये काळजाचा ठाव घेण्या इतकं दुःख आज शेतकऱ्यांवर ओढावलेलं आहे। होत्याचं नव्हतं झालं। सुपीक जमिनीमध्ये शेती खरडून गेल्याने दगडधोंडे जाता या शेतामध्ये शिल्लक राहिलेली आहे। पूर ओसरला पण शेतकऱ्यांच्या अश्रूंचं काय। आज होतं नव्हतं ते मातीत घातलं आणि शेतकऱ्यांना आज मातीत जाण्याची वेळ या नैसर्गिक आपत्तीमध्ये निसर्गाच्या दृष्टचक्रात शेतकरी सापडल्याने हताश आणि शेतकरी हतबल झालेला आहे। मी आपल्या माध्यमातून राज्य शासनाकडे आणि केंद्र शासनाकडे मागणी करतो SDRF आणि NDRFच्या माध्यमातून प्रति एकर 50,000 रुपयाची मदत या आर्थिकदृष्ट्या कोसळलेल्या शेतकऱ्यांना करून त्यांना उभं करण्याचं काम सरकार म्हणून या शासनाची जबाबदारी आहे अशी मागणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राज्य शासनाकडे करतो।